नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची राजकीय बातमी। 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली असं कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं आहे। 1998 मध्ये एका रुग्णालयामध्ये कुत्ताची हत्या करण्यात आली असं कैलास गोरंट्याल म्हणाले। छोटा राजनच्या माणसांनी सलीम कुत्ताची हत्या केली असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय। नितेश राणे यांनी कोणता नवीन सलीम कुत्ता आणलाय माहित नाही। कुत्ताची हत्या झाली आणि त्याच्या 3 पत्नींनी टाडा कोर्टात माहिती दिली आहे असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय। आमदार कैलास गोरंट्याल सर आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार सलीम कुत्ता प्रकरणावर? बघा, निलेश राणेने ज्या सलीम कुत्ता बद्दल सांगितला, बॉम्बस्फोटचा आरोपी, त्याचा मर्डर 98 मध्ये हॉस्पिटलमध्ये झाला। त्याचे मर्डर करणार आहे रोहित वर्मा, बाळा ढाकरे, हे छोटा राजांचा जो संतोष शेट्टी किंवा रवी पुजारी, या लोकांनी 98 मध्ये त्याचा मर्डर केलेला आहे। आणि त्याची 3 बायका आहे। त्या 3 बायकांनी टाडा कोर्टात सांगितलं की आमचा पती मेला, त्याचा मर्डर झाला, आमची जी प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा, आणि टाडा कोर्टने त्यांची प्रॉपर्टी रिलीज केली। आता हा कोणता नवीन सलीम कुत्ता आणला ते मला माहित नाही, पण आता खोटे आरोप केलेले शुक्रवारी त्यांनी। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी।